नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी यामधील प्रकरण 4 कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण कोटिकोणासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे बघा, एक कोन तुम्हाला दिसतोय, कोन PQR। तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की कोन PQR हा एक काटकोन काढा, जो इथे काढलेला आहे। त्याच्या अंतर्भागामध्ये S हा कोणताही बिंदू घ्या, जो घेतला, आणि QS हा एक किरण काढा, तो काढला। म्हणून कोन PQS आणि कोन SQR या कोनांच्या मापांची बेरीज करा आणि बेरीज किती येईल हे तुम्ही पडताळून बघा। आता इथे हा कोन आपल्याला कोटिकोण म्हणजेच काय, हा काटकोन आहे हे लगेच दिसतंय, समजतंय की ही एक इथे हे काटकोनचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच हा काय आहे, हा आहे काटकोन, म्हणजेच 90 अंशाचा कोन आहे। मग जेव्हा एक किरण या काटकोनाला दुभागतो तेव्हा 90 अंशाचे 2 भाग होतात। मग हे आपल्याला मोजायचे आणि त्यांची बेरीज करायची, ती 90च आली पाहिजे। म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते ते दोन कोन परस्परांचे कोटिकोण आहेत असे म्हणतात। म्हणजेच या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती येणार आहे, 90 अंश येणार आहे। म्हणूनच हा कोन PQS आणि कोन QSR हे काय आहेत, एकमेकांचे कोटिकोण आहेत। आता ही आकृती बघा, इथे उदाहरण काय दिलेलं आहे की या त्यांनी सांगितले हे दोन कोन आहेत, त्यांचं निरीक्षण करा आणि चौकटीत योग्य ती संख्या लिहा। आता इथे तुम्ही ते लिहू शकताय। आता माप कोन ABC बरोबर, आता इथे ह्या कोनाचं माप त्यांनी किती दिलेले आपल्याला, ABC या कोनाचं माप 40 अंश, म्हणून आपण इथे काय लिहिणार, 40 अंश। त्याचप्रमाणे हा दुसरा कोन आहे PQR, त्याचं माप इथे त्यांनी 50 अंश दिलं आहे, म्हणजे हे इथे 50 अंश। मग त्यांनी काय सांगितले आपल्याला की माप कोन ABC अधिक माप कोन PQR बरोबर किती येणार। आता 40 अधिक 50 किती येतात, 90 येतात, हे आपल्याला माहिती, म्हणजे आपण हे काय करणार, इथे 90 लिहिणार। म्हणूनच याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की कोन ABC आणि कोन PQR यांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे, म्हणून ते परस्परांचे कोटिकोण आहेत। आता इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत की समजा तुम्हाला एका कोनाचं माप दिलेलं आहे, तर त्याच्या कोटिकोणाचं माप किती असणार आहे, म्हणजे ते आपल्याला शोधून काढायचं। म्हणजे इथे 70 अंश मापाच्या कोटिकोणाचे माप किती असणार आहे। म्हणून उकल कशी करणार बघा, दिलेल्या कोनाच्या कोटिकोणाचे माप आपण x मानूयात, ते आपल्याला काढायचे। म्हणून 70 अधिक x बरोबर 90 अंश, म्हणजे 70मध्ये जी काही आपण मिळवणार आहोत त्या कोनाचं माप, ते किती, त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 90 अंश आली पाहिजे। म्हणून 70 बरोबर अधिक x वजा 70 बरोबर 90 वजा 70, म्हणून x बरोबर 20 अंश, म्हणजेच 70 अंश मापाच्या कोटिकोणाचे माप 20 अंश आहे। त्याचप्रमाणे आता हे दुसरं उदाहरण बघा, a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत, तर प्रत्येक कोणाचे माप किती। मग आता ह्या दोन कोणांची बेरीज करायची, a अधिक 15 अधिक 2a बरोबर 90 अंश कोटिकोण म्हणून। आता इथे काय येतं, 2a अधिक a म्हणजे 3a अधिक 15 बरोबर 90। मग आता हे 3a बरोबर 90 वजा 15, हे 15 जे इकडे अधिक ते इकडे वजा होणार, 90मधून 15 गेले 75 राहिले। 3a बरोबर 75, a बरोबर 25, कारण a बरोबर 75/3, म्हणजे 3 आणि 75ला भागलं की आपल्याला 25 मिळतात। म्हणून मग a अधिक 15 बरोबर, आता a ची किंमत आपल्याला किती मिळाली, 25। मग आता ह्या a अधिक 15 अंशचं माप काढायचं, म्हणून a अधिक 15 बरोबर 25, एच्या ठिकाणी आपण a ची किंमत लिहिली 25 अधिक 15 बरोबर 40 अंश, आणि इथे 2a काढायचं, म्हणून 2 गुणिले 25, a ची किंमत 25, म्हणून 2 गुणिले 25 किती येतात, 50। सराव संच 16।